नमस्कार सर। नमस्कार। आपका अपना स्वाद या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। खूप खूप धन्यवाद। स्वागत आहे। धन्यवाद। तर मी स्वाद जालिंद्र कोवले, आपका अपना स्वाद या यूट्यूब चॅनलचा संचालक। तर आम्ही तुम्हाला काही प्रश्न आणि तुमचा काही असं बातचीत करू इच्छितो। सर्वप्रथम आमचे लाखो मेंबर तुम्हाला पाहत आहे। सर्वप्रथम तुम्ही आपला परिचय द्या सर। मी जालिंद्र महादेवरावजी कोवले, वरोरा, तालुका चंद्रपूर, जिल्हा चंद्रपूर। तर सर, पहिला प्रश्न असा आहे की स्वादमून पकोड्याचे तुम्ही संचालक आहात, अगदी बरोबर? बरोबर। तर स्वादमून पकोडा हाच व्यवसाय तुम्ही का चालू केला, याच्याबद्दलचं काही कारण सांगा तुम्ही। बरोबर। म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की मूंग पकोडा हा व्यवसाय कसा का सुरुवात केली बा तुम्ही? बरोबर सर। तर या अगोदर मी हॉटेलमध्ये मी काम करायचो, बारलाईनमध्ये, हॉटेलमध्ये हा पदार्थ तिथे होता, परंतु चर्चेत आला, एवढ्या चर्चेत नव्हता आला। आणि त्याच्यानंतर 2015 मध्ये जेव्हा हॉटेल वगैरे बार वगैरे बंद झाले, त्यानंतर मला असं वाटायचं की माझं उदरनिर्वाहाचं साधन बंद झालं बा। मग मला असं वाटलं की माझा छोटासा काहीतरी व्यवसाय करावा, माझ्या मनाला असं वाटलं। तेव्हा मी वरोऱ्यामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मी अशी चक्कर मारली, तर मला सगळे तिथे दुकानं दिसायला लागले, चायनीजचे, आलू बोंडा, समोसे, पावभाजी, वडापाव, सगळे असत। तर माझ्या मनाला असं वाटलं की मी काहीतरी यांचे हटके काहीतरी करावं, आपण हटके काहीतरी करावं। आणि त्या अनुषंगाने नंतर मग मी म्हटलं की हे दुकान नाही आहे, मूंग पकोड्याचं दुकान तर नाही आहे, आपण हा व्यवसाय करून पाहायचा। म्हणून तो एक व्यवसाय सुरू केला मी मूंग पकोड्याचा। सुरुवातीला मी तेव्हा 1 आणि 2 किलोची मुंगाची डाळ वगैरे पिसून हा व्यवसाय सुरू केला। त्यानंतर लोकांना ती आवड निर्माण झाली, लोक तिथं खायला यायचे माझ्या दुकानावर आणि माझी स्तुती करून जायचे की खूपच सुंदर, टेस्टी। नंतर हळूहळू लोक माझी प्रशंसा करायला लागले, प्रोत्साहित झाले। नंतर म्हणजे लोक प्रसार करायला लागले जिकडे तिकडे। हळूहळू माझा व्यवसाय वाढत गेला। आज माझा व्यवसाय डाळ 35 ते 40 किलोच्या दरम्यान मी माझा मटेरियल आज तिथं नेतो। म्हणजे 2 किलोपासून सुरुवात झाली माझी, आज 35 ते 40 किलोच्या दरम्यान माझं मटेरियल आज पकोड्याचा तिथं दररोज सेल होते। तर हे लोकांची एक प्रेम आणि त्यांनी प्रसार केला की खरंच टेस्टी आणि खूपच सुंदर असा एक मूंग पकोडा आहे बा। हा माझा एक याच्यामुळे मी हा व्यवसाय सुरू केला मग। अच्छा सर, तर मी ऐकलंय की तुमच्या दुकानामध्ये बाहेर जिल्ह्यातील लोक पकोडे खायला आणि तुमची भेट घ्यायला येतात, अगदी बरोबर सर? बिलकुल बरोबर सर। हा बरोबर आहे सर। बाहेर गावचे वगैरे लोक आणि बाहेर जिल्ह्यातले लोक वगैरे माझ्याकडे येतात, कारण की इथला जो व्यक्ती खाणार आहे पकोडा वगैरे, ते माझी मला प्रोत्साहित करतात, प्रशंसा करतात। आणि ते जर बाहेर जाते, मग माउथ टू पब्लिसिटी जे म्हणतो आपण, प्रचार आणि प्रसार, ते लोक प्रसार करतात। त्या लोकांना माहिती होते की खरंच इथं आहे बा मूंग पकोडा चांगला स्वादिष्ट मिळतो, क्वालिटी मिळते इथं। म्हणून ते लोक जाणार येणार थांबतात। चंद्रपूरला जाणारे लोक थांबतात, नागपूरला जाणारे थांबतात, चिमूरला जाणारे लोक काराच्या कारा माझ्या दुकानाच्या समोर लागतात। आणि क्वालिटी असल्यामुळे ते लोक आवर्जून तिथे माझा मूंग पकोड्याचा आस्वाद घेतात, आनंद घेतात आणि माझ्यासोबत परिचय करतात आणि माझ्या प्रेमापोटी ते येतात। मला बरं वाटतं सर। सर, तुमच्या दुकानामध्ये हजारो ग्राहक असे येतात, तर आमच्या प्रेक्षकांसाठी तुमचा एक आवडता ग्राहक सांगा सर। आवडता ग्राहक म्हणजे माझा कोणी नाही। माझे सगळे माझे आवडते ग्राहक आहेत। माझ्या दुकानात येणारा प्रत्येक ग्राहक, म्हणजे कस्टमर हा माझ्या आवडीचा असतो। मला कधी एखाद्या ग्राहकाला उशीर होते म्हणजे सर्व्हिस द्यासाठी, ते रागाने कधी जातात, पण मी त्याला आपुलकीने बोलावतो। ते सगळेच माझे आवडीचे ग्राहक आहेत। त्यामुळे एखाद्या एखादी पर्सनल असा कोणी माझा आवडीचा नाही। सगळे जे येतात हजारो ग्राहक माझ्या दुकानात, ते सगळे माझे आवडीचे ग्राहक आहेत।
आणि त्या सर्व ग्राहकांमुळेच मी तिथं आहो. त्या ग्राहकांमुळेच आज माझी उंची वाढली आणि त्यांच्यामुळेच आज मी जे काही आहो ते माझ्या ग्राहकाची पुण्याई आहे. तर सर मी ऐकलंय की तुमचं युट्यूब चॅनल आपका अपना स्वाद 07 हे आयडी आणि युट्यूब फेसबुक पेज सुद्धा आहे. अगदी बरोबर सर. बिलकुल 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 आहे. तर तुमचे फेसबुकला किती फॉलोअर्स आहे? मी आता म्हणजे सोशल मीडियावर जे यायला जमते मी 1-1.5 महिना होत आहे. जास्त काही दिवस झाले नाही. पण फेसबुकला माझे सरासरी 3000 फॉलोअर आता जोडलेले आहेत. 1-1.5 महिन्यामध्येच माझे 3000 फॉलोअर झालेले आहेत. आणि आपका अपना स्वाद या युट्यूब चॅनलमध्ये आजची डेट आहे 310 फॉलोअर, 310 सबस्क्राईब आज माझ्या युट्यूबला आहेत. धन्यवाद सर. आम्हाला तुमचा असं अमूल्य वेळ काढून दिल्याबद्दल आपले धन्यवाद. मनपूर्वक आभार. धन्यवाद मित्रांनो. माझं आपका अपना स्वाद हे यूट्यूब चॅनल, या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि तुमचे जर काही मला प्रश्न विचारायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, फेसबुकवरती स्वाद मूंग पकोडा या पेजवरती जाऊन माझ्या या पेजला फॉलो करा. धन्यवाद.